आज आपण बघणार आहे हरतालिकेसाठी मी माझी गौर कशा पद्धतीने पेरली आणि त्याची ग्रोथ कशा पद्धतीने झाली मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा। ही गौर मी पेरली होती कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी, तर कृष्णजन्मापासून ते हरतालिकेपर्यंत त्याची छान अशी वाढ झालेली आहे। त्यासाठी मी घेतला एक मूठ गहू, त्याला पाण्याने स्वच्छ भिजत घातले होते। नंतर मी अशी परडी घेतलेली आहे, ही परडी आमच्या साईडला मिळते बघा, आणि त्यावर मस्तपैकी स्वस्तिक काढलेला आहे, हळद कुंकू अक्षता वाहून त्याची पूजाविधी केली आहे आणि महादेवाचं नाव घेऊन मी याला पेरास सुरुवात केलेली आहे। आमच्या विदर्भाकडे अशा पद्धतीने गौरची पेरणी करून त्यामध्ये म्हणजे हरतालिकेची पूजाविधी केली जाते। तर मी अर्ध्या साईडवर टाकणार आहे शेतातली काळी माती बघा, छान अशी काळी माती टाकून घेणार आहे। थोडीशी लेअर टाकणार आहे मी, जास्त जाडा लेअर टाकणार नाही आहे, हलकासाच लेअर टाकणार आहे बघा। आता यावर टाकणार आहे मी पाणी, ज्या वाटीमध्ये मी गहू भिजत घातले होते ना, मी त्याच पाण्याचा वापर करणार आहे। थोडं पाणी शिडकाव करून घेणार आहे बघा, अगदी जास्त पाणी टाकणार नाही, चपचप करणार नाही आहे बघा, छान शिडकाव करून घेणार आहे। त्यावर टाकणार आहे मस्तपैकी भिजलेले गहू बघा। अशा पद्धतीने मी गहू पेरून घेणार आहे बघा। प्रत्येक ठिकाणी जसं जागा बदल तसं हरतालिकेची पूजाविधी आपापल्या पद्धतीने बदलत असतात, लोक आपापल्या पद्धतीने देवाचं नामस्मरण करत असाल। तर आमच्या विदर्भाकडे अशा पद्धतीने गौरी पेरून हरतालिकेची पूजाविधी केली जाते बघा। आता छान असे त्यावर मी हलका लेअर टाकून घेणार आहे मातीचा बघा, आणि त्यावर मी परत हलका हलका हातानेच पाण्याचा शिडकाव करून घेणार आहे बघा। अशा पद्धतीने मी माझी गौर पेरून घेतली होती आणि मस्तपैकी हवेशीर बाल्कनीत नेऊन ठेवली बघा। सायंकाळीच त्याला असे छान कोमं फुटले होते, मी तुम्हाला दाखवते बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवते। छान असं गौला कोमं फुटले होते बघा त्याच दिवशी सायंकाळी बघा। आता ते हळूहळू हरतालिकेपर्यंत छान अशी त्याची ग्रोथ झालेली आहे। जे मधातली जागा आहे ते तिथे मी महादेवाची पिंड काढून पार्वतीची मूर्ती काढून मस्तपैकी त्याची पूजाविधी करणार आहे। अशा पद्धतीने आमच्याकडे हरतालिका साजरी केली जाते मोठ्या उत्साहाने। आजच्या दिवशी तर मुली मस्त झोका बांधतात, खूप खेळतात आमच्याकडे। रात्री 12 वाजता मस्तपैकी आरती करून महादेवाच्या मंदिरात जातात दर्शनासाठी, खूप एन्जॉय केला जातो। गावाकडे खूप मजा असते माहिती आहे का हरतालिकेची बघा। अशा पद्धतीने माझी गौर उगवली आहे, मधातला भाग आहे बघा ते छान असा। आता तिथे मी महादेवाची पिंड काढणार आहे, जेव्हा पूजाविधी करणार आहे तेव्हा छान अशी ग्रोथ झालेली आहे बघा। आणि मस्तपैकी मी तुम्हाला काही फोटो दाखवते आहे माझ्या बघा। तर तुम्ही तुमच्याकडे हरतालिकेची पूजाविधी कशी करतात मला कमेंट करून नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हरतालिकेच्या पूजेसहित। बाय बाय।